अरे बाला, बाला, अरे काय झाला? काल तू सांगलास ना प्रेम कसा असते, पण मी जरा ऐकलं आहे की प्रत्येक जण स्वतःवरती अधिक प्रेम करतो असं मी ऐकलं आहे. ते बरोबर आहे काय? हा बाला, तू बरोबर बोलतोय. प्रत्येक प्राणी मात्राचं प्रेम जे असते ना, खरं प्रेम, ओतप्रोत प्रेम, ते स्वतःवर असते. अगं तू खरं बोललं, मान्य केलं, मला ते पटलं, मला ते माहिती आहे, मी ते स्वीकारलेलं सुद्धा आहे. प्रत्येक प्राण्याचं आपलं स्वतःवरती प्रेम आहे. तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे बिरबलाची. एका विहिरीमध्ये त्यांनी माकडीनीला आणि माकडीनीच्या पिल्ल्याला सोडलं होतं आणि त्याच्यात हळूहळू तो पाणी सोडत गेला. तसं पाण्याची पातळी वाढत गेली तसं काय झालं, त्या माकडीने या पिल्ल्याला उचललं. त्यावेळी तिच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं त्यावेळी त्यांनी आपल्या कमरेवर घेतलं. कमरेपर्यंत पाणी आलं त्यावेळी त्यांनी आपल्या कडेवर घेतलं. कडेवरती पाणी आलं त्यावेळी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलं. खांद्यापर्यंत पाणी आलं त्यावेळी त्यांनी आपल्या डोक्यावर घेतलं. आणि ज्यावेळी ते पाणी त्याच्या नाकातोंडात जायला लागलं, म्हणजे डोक्याच्या वर गेलं पाणी, त्यावेळी तिने त्या पिलाला पायाखाली ठेवलं आणि ती त्या विहिरीच्या बाहेर ठेवली. ही गोष्ट सर्वश्रुत आहे आणि ते सत्यसुद्धा आहे. पण माझी गोष्ट थोडी वेगळी आहे. आता त्याचे दोन भाग सांगतो. पहिला भाग काय, जर मी त्याच्या जागी असेल आणि माझ्यावर प्रेम आहे, अतोनात प्रेम आहे, मी माझ्यावर खूप प्रेम करतो आणि त्याला मर्यादा नाही आहे, अमर्याद प्रेम करतो, आणि मी जर त्या माकडीनीच्या जागी असेल तर मी काय केलं असतं तर त्या माकडीनीच्या त्या पिल्लाबरोबर मी सुद्धा जलसमाधी घेतली. मी म्हणाला, हा मूर्खपणा आहे, तुमचं स्वतःवर प्रेम आहे, मग तुम्ही स्वतःचा जीव का नाही वाचवला? एक गोष्ट लक्षात घे मला, कारण त्या ठिकाणी माझं प्रेम आहे माझ्यावरती, तेवढंच माझं त्या पिलावरतीही प्रेम आहे. माझं जेवढं स्वतःवरती प्रेम आहे तेवढं त्या पिलावरतीही प्रेम आहे. का म्हणशील, का स्वतःवरती जास्त प्रेम आहे, पिलावरती कसं तेवढंच असणार आहे? पण मी मनुष्य प्राणी, मला भावना आहेत, मला मन आहे, मला विचार आहे. जर त्या पिलाच्या डोक्यावरती पाय ठेवून मी जर बाहेर पडलो तर आयुष्यभर ती खंत माझ्या मनात राहणार, ती गोष्ट माझ्या मनाला टोचत राहणार. प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी, पदोपदी, वेळोवेळी, क्षणोक्षणी ती गोष्ट आठवत राहणार. ती हे जे जीवन मी जगतोय ते जीवन माझ्या पिलाच्या डोक्यावरती पाय ठेवून मी बाहेर पडलेलं आहे आणि माझं ते जीव वाचवलेलं आहे आणि ते जीवन मी व्यापन करतो. हे जीवन व्यापन जे करतोय ते माझ्या पिलाच्या मेहरबानीवरती आहे. म्हणून मी काय केलं, हे माझ्या मनात रोज मरणार आहे, क्षणोक्षणी मरणार, पदोपदी मरणार. रोज मरण्यापेक्षा एकदा मेलेलं बरं. आणि ती गोष्ट हळहळ, ती चुटपुट मनाला लागून राहणार. मित्रांनो, लक्षात आलं, कळलं का बाला? तर मग मी काय करणार, जलसमाधी घेणार, म्हणजे रोज मरण्यापेक्षा एकदा मेलेलं बरं. आता दुसरा भाग सांगतो. आता त्या माकडीनीच्या जागी मी आहे आणि ते पिल्लू आहे माझं, आणि ती स्थिती आहे, हळूहळू पाणी वर चढत चाललं आणि मी त्या पिलाला वाचवू शकतोय. ती परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. त्या पिलाला वाचवू शकतोय, भले माझा जीव गेला तरी चालेल, पण त्या पिलाला वाचवू शकतोय. पण तो पिल्लू जे माझं कोण असेल, फक्त ते माझा पोटचंच पिल्लू नाही, जो कोण कुठलं नातं माझं असेल, नाती संबंधी असतील, कुठलंही नातं पकडा आयुष्यातील, या नात्यावरती मी प्रेम केलंय, ज्या रिलेटिव्हवरती मी प्रेम केलं, त्या रिलेशनवरती प्रेम केलं. जेवढं मी माझ्यावरती प्रेम करतो तेवढं त्या रिलेशनवरती प्रेम करतो, त्या नात्यावरती प्रेम करतो. मग मी अशा वेळेला काय करणार, त्या नात्याला, त्या माझ्या पिलाला वाचवण्याचा प्रयत्न करा. आणि ते वाचते, त्याचा जीव मी वाचवू शकतोय, त्याचं जीवन वाचवू शकतोय. असं असताना सुद्धा
ते पिल्लू जर ऐकायला तयार नसेल, हट्टीपणा करत असेल, षडविकाराने ग्रस्त असेल आणि अशा षडविकाराने ग्रस्त झालेला पिल्लू ना स्वतः जगायला बघत आहे ना मला जगायला देत आहे. तो ना मला जगायला देणार आहे ना स्वतः जगायला बघत आहे. आणि मी त्याला वाचवू शकतोय, भले मी मेलो तरी चालेल, कारण माझं जीवन मी जगलेलो आहे काही अंशी, पण त्या पिलाला जीवन जगायचं आहे म्हणून मी त्याला वाचवणार, 100% वाचवणार. पण ते हट्टीपणा करायला लागलाय, त्याला षडविकार जागृत झाले, ते आपलं काय म्हणतात त्याला मीपणा करायला लागलाय. मग मी काय करणार, त्याला पायाखाली ठेवणार आणि बाहेर पडणार आणि मग माझा जीव वाचवणार. त्यावेळी मी विचार नाही करणार की माझ्या पिलाचा जीव जातोय, कारण मी शर्तीचे प्रयत्न केले, टोकापर्यंत प्रयत्न केले त्या नात्याला, त्या न्याय देण्याचा, त्या प्रेमाला न्याय देण्याचा मी शर्तीचे प्रयत्न केले, पण मी निष्फळ ठरलो. कारण त्या नात्याचं, त्या पिलाचं हट्टीपणा, षडविकार, त्याचं कर्म हे त्याला होऊ देत नाही आहे. त्याला जगायची इच्छा आहे की नाही आहे हे त्यालाच माहिती नाही. तो स्वतःबरोबर मलाही डुबवतो, माझाही आयुष्य बर्बाद करतो, माझ्याही आयुष्याचा अंत करतो. मग मी का थांबू? पण माझं माझ्यावरती प्रेम आहे. जेवढं करायचं होतं शेवटच्या टोकापर्यंत मी केलं. शेवटी मी काय करणार, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, करा कष्ट, साधा उद्दिष्ट, नाहीतर व्हाल नष्ट, व्हाल नष्ट. उद्दिष्ट नाही साधले तर मी का गप्प बसतो? मी काय करणार, त्याच्या डोक्यावर पाय ठेवणार आणि त्या विहिरीतून बाहेर पडणार. तू तुझ्या कर्माचा, जग मर काही होऊन दे, प्रत्येकजण आपापल्या कर्माचा असतो. तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, झाला मानव या संसारी आपुला पण होईल, आणि तुझाही तुझपाशी परी जागा चुकला. जर तो चुकत असेल, त्याला शिल्प घडवायचंच नसेल, त्याला मी काय करू शकतो? झाला मानव या संसारी आपुला पण होईल, तो स्वतःचा वैरी झाला, तर ते मी वैरी नाही देत. मला खंत वाटणार नाही, मला दुःख वाटणार नाही, माझं मन हेलवणार नाही, मला क्षणोक्षणी ती गोष्ट खटकणार नाही. का? तर मी सर्वस्व अर्पण केलं, शेवटच्या टोकापर्यंत मी ठरवलं, शेवटच्या टोकापर्यंत मी प्रयत्न केले, शर्तीचे प्रयत्न केले, आणि मी त्याला वाचवू शकत होतो, त्याला त्याचं जीवन देऊ शकत होतो, त्याचं लाईफ त्याला देऊ शकत होतो. त्यालाच इच्छा नाही आहे ना, त्यालाच इच्छा नाही आहे, त्याची मर्जी, तू तुझ्या कर्मात. मी काय करणार, त्याच्या शिरावरती पाय ठेवणार आणि बाहेर पडणार. 2 भाग सांगितले या गोष्टीचे. मी जर त्या माकडिणीच्या जागी असेल तर काय, पण माझं माझ्यावरती प्रेम आहे, अतोनात प्रेम आहे, अमाप प्रेम आहे, अगदी ओतू जाते प्रेम माझ्यावरती. जसं माझं इतरांवरती आहे तसं स्वतःवरती. कारण मी मनुष्य प्राणी आहे, आणि मनुष्य प्राण्याला या सृष्टीने एक बुद्धी दिलेली आहे, आणि या बुद्धीमुळे हे मी तत्व तुमच्यासमोर मांडलेलं आहे. मला कळलं तुझं तुझ्यावरती प्रेम आहे का, आता तू ठरव. तुझं तुझ्यावरती प्रेम असेल तर कसं वागायला पाहिजे, कसं जगायला पाहिजे, हा तुझा निर्णय. मला मग तुझं तुझ्यावरती प्रेम आहे का, ठरव.